म्हैसकर ज्यांच्याकडे कमीत कमी 1 लाखाच्या वर कदाचित कोटीचे आता ऑनगोईंग कॉन्ट्रॅक्ट्स असतील, त्यांना 3,000 कोटी बँकांचे देण्यासाठी नाहीयेत असं सांगितलं तर किती लोकांना पटेल. पण एनसीएलटीनी ऑर्डर पास केली आणि त्या ऑर्डरमध्ये असं दिलं की आपण बिड्स बघूया. बिड कोण भरतं तर मानस ॲग्रो नावाची कंपनी, आणि ते काय देतं 3,188 कोटीच्या लोनच्या समोर ते 299 कोटी रुपये हे सेटलमेंट म्हणून सांगतात. 3,188 म्हणजे जवळजवळ 3200 कोटीच्या ऐवजी 300 कोटी देतात. म्हणजे 10% सुद्धा मुद्दल आणि त्याचं इंटरेस्ट भरत नाहीत. आणि ही जी येणारी कंपनी आहे ती कोणाची होती तर सारंग निखिल गडकरी. त्यांची जी मानस ॲग्रो नावाची कंपनी होती ती एक नवीन कंपनी आणि काढतात मानस व्हेंचर्स म्हणून नावाची, आणि त्याला हे दिलं जातं ती पूर्णच्या पूर्ण. आणि त्यात गंमत म्हणजे म्हैसकरांनी 750 कोटी घातले, बँकांनी 3,200 कोटी घातले. या 3,200 कोटीच्या ऐवजी 300 कोटी दिले आणि ह्यांना त्यांची शेअर व्हॅल्यू 0 म्हणजे 750 कोटी यांच्या स्ट्रेट घशात कंपनीच्या कंपनी गडकरींच्या घरी. इतका सोपा आणि सरळ मार्ग आहे वाईट पैसे खाण्याचा. आता आपण या लोकांना काय म्हणायचं म्हणजे बँकांना किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण बँका जेव्हा बुडतात तेव्हा प्रत्येक बुडालेल्या बँकेला जे रिकॅपिटलाइज करण्यासाठीचे जे पैसे असतात ते तुमच्या माझ्यासारखे कर भरणारे लोक जे देशाला पैसा देतात, ज्याच्यातनं खरं आपण देशात शाळा बनाव्या, कॉलेज बनावं, इन्फ्रास्ट्रक्चर बनावं याच्यासाठी आपण पैसा देतो. हा पैसा ते रिकॅपिटलायझेशन ऑफ बँक्स केलं जातं. ज्या अशा बँका ज्यांना हे पॉलिटिशियन बुडवतात त्या बँकांना रिकॅपिटलाइज करण्यासाठी आपल्या कराचा पैसा वापरला जातो. इतकी वाईट परिस्थिती आहे. आता त्याचा तर पुढचा तुम्ही